अतिशय चांगला कार्यक्रम आज एकनाथ पाटील सरांनी घेतलेला आहे। नांदेड शहरामधला जो तरुण वर्ग आहे, जो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम गेल्या 12 वर्षापासून सर करत आहेत असं सरांनी सांगितलं मला। आणि यावर्षी अतिशय चांगला निकाल या अकॅडमीने दिलेला आहे। जवळपास 100च्या आसपास मुले वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पोलीस झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे 11 मुलांची PSI म्हणून निवड झालेली आहे। तर नांदेड शहरातील सर्व तरुण विद्यार्थ्यांना माझं हेच आव्हान असेल की आपण आपलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधीचं आपण सोनं करावं, चांगलं मार्गदर्शन घ्यावं आणि या आज निवड झालेल्या मुलांचा आदर्श घेऊन आपण देखील आपलं करिअर घडवावं। चुकीच्या गोष्टीकडे, वेगवेगळ्या व्यसनांच्या पाठीमागं न धावता, गुन्हेगारीच्या मागं न धावता आपण स्वतः अभ्यास करावा, मेहनत करावी आणि या मुलांनी आज यश संपादन केलेलं आहे तसं यश आपण संपादन करावं। जय हिंद। मागच्या 2 ते 3 वर्षापासून जे विद्यार्थी सतत स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, व्यवसाय या पदाच्या तयारी करत होते आणि शेवटी शासनाच्या जागा निघाल्या आणि या जागा भरपूर निघाल्या, त्यामुळं या विद्यार्थ्यांना हे यश मिळालेलं आहे। खऱ्या अर्थानं त्यांच्या यशाचं चीज आज झालेलं आहे। आम्ही त्या यशाबद्दल त्यांचा सत्कार, त्यांच्या पालकांचा सत्कार केला। येणारे जे विद्यार्थी आहेत, आता 10वी 12वी पास झालेले महाविद्यालयातून जे शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आपलं करिअर घडवायचं असेल तर येणाऱ्या नवीन परीक्षा ज्या 8 जून पासून आमच्या नवीन बॅच सुरू होणार आहेत, तर या बॅचसाठी आपण वेळ न घालवता सगळ्यांनी, तळागाळातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्यावं, मार्गदर्शन करावं आणि 2026-27 मध्ये आपलाही अशाच पद्धतीनं भव्य दिव्य सत्कार व्हावा यासाठी आग्रही व्हावं आणि एकनाथ पाटील अकॅडमीमध्ये लगेच यावं। अनेक गरीब आईवडील होते, काही अल्पदरामध्ये आणि उपदरामध्ये या ठिकाणी आपण सोबत मार्गदर्शन दिलं आणि शिकवला सुद्धा। अनेक विद्यार्थी आज उपस्थित होते आणि भाऊक झालेले आम्हाला पाहायला मिळाले। खऱ्या अर्थानं शेतकरी मजूरदार वर्ग हे गरीब वर्गच आहे। या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं त्यांच्या आईवडिलांना अखेरच्या जिचेरीची गोष्ट आहे। त्याच्यामुळं आपण जे सायन्स, आर्ट, कॉमर्स असे जे फॅकल्टीला ट्युशन चालतात त्यांची फीस 1.5 लाख 2 लाख आहे, तर आपण अत्यंत कमी किमतीमध्ये म्हणजे 1700-1800 रुपये महिन्यामध्ये क्लास आणि ग्राउंड हे दोन्हीचं प्रशिक्षण अक्षरशः वर्षभर देतो। त्याच्यामुळं आम्हालाही एक आत्मसमाधान भेटतंय, आम्हालाही गरिबीची जाणीव आहे विद्यार्थ्यांची आणि पालकांची, त्याच्यामुळं आम्ही अतिशय कमी फीसमध्ये हे प्रशिक्षण देतो। भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये एकनाथ अकॅडमीचे विद्यार्थी आता प्रशासकीय सेवेमध्ये आपल्याला पाहायला क्षेत्र असतो। हा, तलाठी असो, ग्रामसेवक असो, लिपिक असो, पोलीस भरती असो, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आज आमचा विद्यार्थी 1 नाही 2 नाही 3 विद्यार्थी पोहोचलेले आहेत। खऱ्या अर्थानं आमचं जे नाव मोठं केलेलं आहे, आमचा स्वाभिमान जागृत करण्याचं काम आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे, ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे। अनेक विद्यार्थ्यांचं तर म्हणणं असं होतं की जसं लातूर पॅटर्न शिक्षणासाठी पुढे आहे, तसं नांदेडमधून एकनाथ अकॅडमी पुढे गेलीच। हे जे अकॅडमी आहेत आपल्या, ते आता लातूर असेल, नागपूर असेल, नाशिक असेल अशा ठिकाणी सुद्धा व्हायला पाहिजे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। 100% आम्ही तसं प्लॅन करत आहोत की मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीनं अकॅडमी शहराच्या बाहेर असते, तर आम्ही एक 8-10 एकरमध्ये तसं प्लॅनिंग केलेलं आहे। तिथंच राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, अभ्यासिकेची व्यवस्था आणि खऱ्या अर्थानं निसर्गाच्या वातावरणात जे गुरुकुल पद्धतीचं शिक्षण होतं ते पुन्हा आम्ही एक 2027-28 मध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या समोर घेऊन येत आहोत। आम्ही त्याचे प्रयत्न सुरू केलेत। आम्हाला नुकतंच 1-1.5 वर्ष लागेल आणि येणाऱ्या 27-28 मध्ये हे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खुलं होईल। विद्यार्थ्यांना एक सल्ला काय असणार की विद्यार्थ्यांनी थांबू नये, सतत शिक्षण घ्यावं, अभ्यास करावा, क्लास करावा, कारण यश कधीही भेटते, संधी कधीही कुणाला येऊ शकते। आपण जर प्रयत्न सतत ठेवले तर आपल्या प्रयत्नाला यश भेटते। आपण बघलेलं स्वप्न, आपण ठेवलेलं ध्येय, टार्गेट हे पूर्ण होऊ शकते।